इंडियन फूड्स आणि मसाल्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये डिंक खोबरे खारीकांचे लाडू कसे बनवायचे याची मी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे। 250 ग्रॅम खोबरे आहे ते मी खिसून घेतलेले आहे। 250 ग्रॅम खारीक आहे ती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे किंवा ही बाजारामध्ये याची रेडीमेड पावडरही भेटते। 100 ग्रॅम डिंक आहे, 100 ग्रॅम काजू आणि बदाम आहे। आवडीनुसार तुम्ही अजून वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स यामध्ये जसं अक्रोड पिस्ता पण तुम्ही यात ॲड करू शकता। 250 ग्रॅम मी खिसून गूळ घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे तीळ आहे आणि ही वेलदोड्याची पावडर घेतली आहे 1.5 ते 2 चमचे आणि 200 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण हे खोबरं जे आहे थोडंसं भाजून घेणार आहोत। नॉर्मल भाजायचं, त्याला जास्त लालसर वगैरे काही असं भाजायचं नाहीये। आता आपला खोबऱ्याचा किस भाजून झाला आहे तो आपण आता काढून घेऊया एका परातीमध्ये। आता याच्यामध्येच खारीक जी पावडर आहे ती आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्यामुळे याची टेस्ट आणखीन छान येते। याच्यामध्ये आता 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये हा डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे। आता आपला हा डिंक पूर्ण सर्व भाजून तळून झालेला आहे, तर तुम्ही सर्व काढून घ्या। आपला आता डिंक मस्त क्रिस्पी तळून झाला आहे, असं पूर्ण तो हाताने क्रश झाला पाहिजे तोपर्यंत तो तळून घ्यायचा आहे आपल्याला। जे आपल्याला राहिलेलं तूप आहे शिल्लक, तर यामध्ये आपल्याला आता हा गूळ आहे ना, तर हा यामध्ये थोडा वितळून घ्यायचा आहे। त्याची आपल्याला काही चाचणी वगैरे घ्यायची नाहीये, फक्त तो आपल्याला याच्यामध्ये मेल्ट करायचा आहे। आता आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते ना तळून थोडे, आता आपण थोडेसे ते जाडसर थोडे बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला ते थोडे जाडसर ठेवायचे आहे। पूर्ण बारीक पण त्याची पावडर आपल्याला बनवायची नाही, कारण ते आपल्या दाता खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागतात लाडू, त्याच्यामुळे थोडेसे जाडसर ठेवायचे आहे। आता आपण त्याच्यामध्ये ते टाकूया। डिंक आहे आपण तळून घेतलेला, तर थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। जास्त पण बारीक नाही करा, जास्त बारीक केला तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसं हा पण थोडा जाडसर ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये मी तो टाकणार आहे। तर आपण सगळं खोबरं खारीक सर्व भाजून घेतलेलं होतं, ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले, डिंक बारीक करून घेतलेला आहे। आता ते सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जी विलायची पावडर होती ती त्यामध्ये टाकायची आहे आणि जे तीळ होते ते तुम्ही बारीक बी करू शकता किंवा असेच ठेवले तरी पण छान लागतात, त्यामध्ये असेच वरतून टाकून द्यायचे। त्याच्यामध्ये जो आपण गूळ हे केलेला आहे, मीठ केलेला आहे, जे वितळलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि तो आता पूर्ण एकत्र सर्व सारण आहे ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास तुम्हाला असं वाटत असेल की हे सारण थोडंसं घट्ट म्हणजे कोरडं झालं, तुम्ही थोडंसं तूप पण ॲड करू शकता, किंवा गरज वाटेल तरच करा, नसेल तर करू नका। मला थोडंसं कोरडं वाटलं म्हणून मी त्यामध्ये आणखी त्यात तूप जे आहे आपलं घेतलेलं 200 ग्रॅम तर ते मी थोडंसं ॲड केलं आणखी। आता हे लाडू खूप छान होतात आणि शक्यतो लहान मुलांना मेथीचे लाडू कडू असल्यामुळे नाही आवडत, तर हे डिंक आणि खारीक खोबऱ्याचे लाडू आहेत तर हे मुलं खूप आवडीने खातात आणि त्यामुळे मेथी हे लाडू पौष्टिक पण असतात आणि हे लहान मुलांसाठी खूप चांगले आहेत, त्यासाठी नक्की करून पहा। लाडू सगळे तयार करून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता।
माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अजून वेगवेगळ्या रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.